नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे। मी हे 2 दुधी भोपळे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर अर्धी वाटी तूप, 1 चमचा विलायची पावडर, ही पाव किलो साखर आहे। आपले भोपळे अर्धा किलो आहेत तर त्याच्या मी अर्धी साखर घेतली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर हा खवा आहे अर्धा पाव, ड्राय फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठले घेऊ शकता। 1 चिमूटभर मीठ, खायचा हिरवा रंग आहे हा, आणि हे अर्धा लिटर दूध आहे मी गरम करून घेतलेलं आहे। आता हे भोपळ्याची मी साल काढून किसून घेणार आहे मी। हे बघा, मी दोन्ही भोपळ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण भोपळा किसून घेऊयात। आता हे भोपळे आपले कवळे आहेत त्यामुळे आपण असेच किसून घ्यायचे डायरेक्टली। भोपळा जर जास्त दिवसाचा झालेला असेल म्हणजे कवळा नसेल तर फक्त वरची साल किसून घ्यायची, आतला भाग घ्यायचा नाहीये। हे बघा, भोपळा किसताना जर आतमध्ये असा बिया असेल तर हा मधला भाग असा बाजूला काढून घ्यायचा आहे। फक्त बाजूचाच भाग किसून घ्यायचा आहे। आता एक भोपळा किसून झालाय आपला। आता दुसरा भोपळा मी किसून घेते। हे बघा, आपले दोन्ही भोपळे आता किसून झालेले आहेत। भोपळ्यात जर जास्त पाणी वाटलं आपल्याला तर ते पिळून काढायचे। यात आपल्याला पाणी नाहीये जास्त म्हणून मी हे न पिळताच घेतेय। बघा, मी कढई गरम करत ठेवलेली आहे। आता मी यात 2 चमचे तूप घेतेय आणि त्यात आपण हे ड्रायफ्रुट्स आपण तळून घेऊयात चांगले। त्यातले मी थोडेसे ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेत आपल्याला वरून सजावटीसाठी टाकण्यासाठी, आणि बाकीचे आपण आता थोडेसे तळून घेऊया तुपात। बघा, आता ड्रायफ्रूट झालेले आहेत आपले तळून। आता मी हा भोपळ्याचा किस टाकून घेते कढईत, आणि आता आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे तूप टाकून। आता मी ह्या भोपळ्यात आणखी 2 चमचे तूप घालून घेतेय, आणि भोपळा आपल्याला चांगला 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही। आपला भोपळा परतून होतोय तोपर्यंत मी हा खवा काचेच्या चमच्याने असा चांगला एकजीव करून घेतेय, म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपण चांगल्या फोडून घेतेय। हे बघा, 3 मिनिटं झालेले आहेत आपण परततोय हा भोपळा। अजून आपल्याला 1-2 मिनिटं तरी परतून घ्यायचंय। जेवढा आपण तुपावरती हा भोपळा परतून घेऊ तेवढी आपल्या हलव्याची टेस्ट चांगली लागणार आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत आपण हा भोपळ्याचा किस परतून। आता आपण ह्याच्यात खवा घालून घेऊयात। खवा नाही घातला तरी चालेल, दूध असेल तर आपण अर्धा लिटर दूध पण घालतोय। खव्याने पण चव चांगली लागते हलव्याची, म्हणून मी खवा पण घेतलेला आहे। नसेल तर काही हरकत नाही। आता दूध घालून घेऊया। आता मी यात साखर घालून घेतेय। चांगलं एकत्र हलवून घ्यायचं
आणि आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटं आपण आता हे शिजवून देणार आहोत. पण झाकण मध्ये मध्ये काढून हलवत राहायचंय, नंतर खाली लागेल आपला हलवा. त्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवरती आपल्याला 10 मिनिटं हा हलवा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा 2-2 मिनिटांनी आपल्याला आपला हलवा हलवत राहायचा आहे, नाहीतर खाली लागतो मग. आता 5 मिनिटं झालेली आहेत, आपला हलवा शिजतोय. आता आपण ह्याच्यात खायचा रंग आणि चिमूटभर मीठ टाकून घेऊया. बघा अगदी 1 चिमूटभर टाकायचा आहे, त्यामुळे आपल्या हलव्याला रंग खूप छान येतो. बघा 8 मिनिटं झालेले जवळपास आपला हलवा शिजतोय. बघूया आता आपल्याला ह्यातले दूध आहे हे सगळं आटवून घ्यायचंय, तोपर्यंत आपल्याला हलवा शिजवून द्यायचा आहे. आता मी यात विलायची पावडर टाकून घेते आणि 1 चमचाभर तूप घालते मी वरनं. आपल्याला हे सगळं दूध आटवून घ्यायचं आहे यातलं फक्त. हे बघा आपलं अर्धा लिटर दूध टाकलं होतं आपण, ते आता पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला हलवा आता तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये हलवा काढून घेऊया आणि आता आपण हे थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया त्याच्यावरती गार्निशिंगसाठी. आणि आपलं तूप पण शिल्लक आहे त्यातलं, तूप पण आपण वरनं 1 चमचाभर टाकून घेणार आहोत खाण्याआधी.